नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 241 ते 246 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय आपल्या सर्वांसमोर कुंडलिनी योगाचं साक्षात दर्शन घडवतायत. कुंडलिनी मातेने जाग झाल्यानंतर 2 भूतांचं भक्षण केलेलं आहे, पृथ्वी आणि जलतत्व. आणि त्यानंतरच आता काहीशी शांत होऊन ही कुंडलिनी माता सुषुम्ना नाडीपाशी राहिलेली आहे, विश्रांती घेतेय. आणि तिथेच तेथ तृप्तीचे निसंतोषे गरळ जे वमी मुखे, तेणे तियेचे नि पियुषे प्राणुजिये. माऊली हो, आपल्या सर्वांना कल्पना आहेच की ह्या कुंडलिनी शक्तीला नागिणीचं रूप दिलेलं असल्यामुळे आता तशा प्रकारचं वर्णन माऊलींनी इथे केलेलं आहे. तेथ तृप्तीचे निसंतोषे, खाऊन पिऊन सुखी झाल्यामुळे जी आता तृप्त अवस्था कुंडलिनी माता अनुभवते, त्या आनंदात ती आता गरळ ओकते, गरळ मुखातून बाहेर काढते. साप मुखातून गरळ बाहेर टाकतो, तेच वर्णन ज्ञानोबा इथे करतायत. पण हे गरळ काय आहे? विष नाहीये, तर ते अमृत आहे. आणि या अमृतरूपी गरळानीच, अमृतासारख्या या गरळानीच प्राणाचं रक्षण होतं, असं ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. कारण का तर पृथ्वी तत्व आणि जलतत्व गेल्यानंतर आता फक्त वायू स्वरूप प्राण अर्थात प्राणवायूच शिल्लक आहे. आणि हे गरळच जणू काही अमृतासारखं त्याचं रक्षण करतो. तो अग्नी आतुनी निघे, परी सबाह्य निवबूची लागे, ते वेळी कसू बांधिती आंगे, सांडिला पुढती. अहो, ह्या कुंडलिनी मातेचं स्वरूप तर संपूर्ण अग्निमय. आता तिच्या मुखातूनच हे बाहेर पडलेलं गरळ, तो सुद्धा साक्षात अग्नीच. पण हा अग्नी कसा आहे? उष्णता देणारा नाही, ताप देणारा नाही, तर तो आत बाहेर गारवाच देतो, थंडावाच देतो. आणि त्यामुळे सर्व शरीर सुखावतं. आणि जणू काही कुंडलिनी मातेने सर्व अवयवांच्या ठिकाणचं भक्षण केलेलं पृथ्वी तत्व, जलतत्व, त्यामुळे जो शरीराला खडखडीतपणा आलेला आहे, त्या शरीरामध्ये, त्या अवयवांमध्ये पुन्हा एकदा चेतना येते, ऊर्जा येते. मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणूनी शरीराचे धर्मू नाही. मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणूनी शरीराचे धर्मू नाही. माऊली हो, ह्या ओवीमध्ये ज्ञानोबा राय योगाच्या अवस्थेचं वर्णन करतायत की योगाची शारीरिक अवस्था काय आहे. ज्ञानोबा राय म्हणतात की ह्या ठिकाणी एकमेव सुषुम्ना नाडी, ती सुषुम्ना नाडी सोडून बाकी सर्व नाड्यांचे व्यवहार बंद झालेत. आणि त्याचबरोबर वायू तत्वामध्ये एक नवविधपणा असतो. नवविध दरवेळी एक वेगळाच चेतनेचा स्पर्श ह्या वायुतत्वामध्ये असतो. प्रत्येक वायू, प्रत्येक प्राणवायू दरवेळी एक चेतना घेऊन येतो. पण तो वायूचा नवविधपणाही नाहीसा झालेला आहे. आणि त्यामुळेच आता योगाच्या शरीरामध्ये पूर्वीचे जे शरीर धर्म होते, अर्थात देहबुद्धीला धरून जे धर्म होते, त्यातले आता कुठलेच धर्म राहत नाही. योगाच्या ठिकाणी
सामान्यपणे आता कुठलेच धर्म राहत नाहीत. कारण काय तर इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे. साक्षात जी योग क्रिया घडते त्याचं वर्णन ज्ञानोबा राय करतायत. ते म्हणतात इडा आणि पिंगळा ह्या ज्या दोन नाड्या आहेत, त्या दोन नाड्यांचा संगम होतो. त्या संगमापाशीच सुषुम्ना नाडी, सुषुम्ना नाडी प्रगट होते. ह्या तिन्ही नाड्यांच्या गाठी म्हणजेच ग्रंथी सुटतात, मोकळ्या होतात. त्याचबरोबर शरीरामध्ये जी ऊर्जा स्थानं आहेत त्यांना चक्र म्हटलं जातं. ती चक्र संपूर्णपणे क्रियाशील होतात, शक्ती स्वरूप बनून राहतात. हे प्रत्यक्षातलं वर्णन ज्ञानोबा राय इथे करतायत. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानो, तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानो. शशी आणि भानू, चंद्र आणि सूर्य अशी जी आपल्या नाकपुड्यांबद्दल कल्पना केलेली आहे, डावी नाकपुडी चंद्राची, उजवी नाकपुडी सूर्यतत्वाची, त्या नाकपुड्यांमधून वाहणारा पवनू अर्थात वारा पकडायला जावं तर तोही दिसेनासा झालेला असतो. त्याचबरोबर बुद्धीची पुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. ह्या योग क्रिया घडत असताना अजून एक गोष्ट घडतीये. बुद्धीच्या ठिकाणी जाणीव आहे, जाणीव आहे म्हणूनच बुद्धीचं कार्य आहे. ती जाणीव लोप पावते. त्याचबरोबर दोन्ही नाकपुड्यांमधून वाहणारा वारा लोप पावल्यामुळे नाकाचा जो विषय तो म्हणजे वास घेणं, तो विषयही आता लोप पावलेला आहे. घ्राणेंद्रियाचं अर्थात नाकाचं आता कामच राहिलेलं नाही. नाकाचा विषय आणि नाक हे दोन्ही एकरूप झालेलं आहे. आणि ह्या कुंडलिनी मातेबरोबर, शक्तीबरोबर ह्या नाकामध्ये वास घेण्याचा जो गुण आहे त्यांनी सुद्धा मध्यमा नाडीत अर्थात सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. अशी जी योग क्रिया घडते त्याचं वर्णन ज्ञानोबा राय आपल्या समोर करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.